महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूरच्या वतीनं गुरुवार दिनांक 24/4/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे। या उपोषणात कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला प्रमुख रेखा आडकी व वैशाली बनसोडे, सदस्य विनय बोड्डू तसेच जनक्रांती असंघटित संघटनेचे कबीरभाई तंबुरे व मंगळवेढ्याचे पवार साहेब, समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले। यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो, सुधीर गायकवाड चले जाओ, सुधीर गायकवाड हाय हाय, नहीं चलेगी, सहाय्यक कामगार आयुक्तांची दादागिरी नहीं चलेगी, कामगार एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। सदर प्रसंगी बांधकाम कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेली बोगस नोंदणीगिरी, दलाल एजंट आणि ऑनलाईनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराची पैसे घेऊन पिळवणूक चाललेली आम्हाला दिसून आलेले आहे। ही सहाय्यक कामगार आयुक्त पुण्यामध्ये राहून या सोलापूरचं सहाय्यक कामगार आयुक्ताचं कार्यालयाचं काम पुण्यामधून चालू केलेलं आहे। या सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही वेळोवेळी फोन लावला, मी कोर्टात आहे, मी मीटिंगमध्ये आहे, मी उद्या येतो, परवा येतो, आणि प्रत्येक वेळी संघटनेने वेळोवेळी आंदोलनं देऊन सुद्धा या काही सहाय्यक कामगार आयुक्तांना याच्यावरती कोणतीही मीटिंग लावून यामध्ये कोणताही बांधकाम कामगाराच्या कल्याणकाराचा तोडगा या सहाय्यक कामगार आयुक्तांनी केलेला नाही। आज शिष्यवृत्ती सारखी मोठी योजना आहे, ही ऑनलाईन करणारी दलाला आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्याकडून आम्ही मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराला, खऱ्या बांधकाम कामगाराला कार्ड काढून दिला असता, ही ऑनलाईन प्रक्रियामध्ये जी ऑनलाईन करणारी मुलं आहेत, तर ही ऑनलाईन दलाला एक शिष्यवृत्तीचं इंजिनिअरिंगचा प्रकल्प असेल तर 60,000च्या प्रकल्पाला निम तो ऑनलाईनवाला घेतो आणि निम त्या लाभार्थ्याला मिळत जाते। अशी प्रक्रिया ह्या सहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयामध्ये मनमानी पद्धतीनं चालू आहे। आज भांडी वाटप ठेका घेणारा सूरज बोरामणीकर, वैभव रगबले या मोठ्या प्रमाणात दलाली करून काही लोकांना 2-2, 3-3 हजार रुपये घेऊन बांधकाम कामगाराला मनमानी पद्धतीनं सहाय्यक कामगार आयुक्ताचा आदेश नसताना, ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाची परवानगी नसताना सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये घरी जाऊन वाटप करण्याचं, खरेदी करून 3,000, 2,000ला पूर्ण शासकीय वस्तूचं मूल्यमापन न करता यंदा विक्री होत असलेलं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। आमच्या कृती समितीने 2-3 ठिकाणी धाडी घातली असता तर तिथं आम्हाला असं निदर्शनास आलं की वैभव रगबले आणि सूरज बोरामणीकर आणि सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड ह्यांना निम पैसे आणि वाटप करणारा ह्याला निम पैसे खुलेआम पद्धतीनं रस्त्यावरती 3,000 रुपयाला संच घ्या, 3,000 रुपयाला संच घ्या, असा मोठ्या प्रमाणात गर्दी करून ही लोक शासकीय वस्तूचं मूल्यमापन विक्री करत आहेत। अशा सहाय्यक कामगाराच्या बेकायदेशीर कृत्याला जोपर्यंत आळा घालत नाहीत तोपर्यंत आमच्या कृती समितीचं अशा मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू राहणार आणि ह्या सहाय्यक कामगाराला घराचा रस्ता आम्ही दाखवल्याशिवाय आणि ह्या भ्रष्ट ज्या ठिकाणी जी भ्रष्ट केलेली कार्यकर्ते आहेत आणि ह्या ठेकेदार आहेत त्याच्यावरती आम्ही योग्य गुन्हे दाखल झाल्याशिवाय आमचा हा आंदोलनाचा पवित्रा आम्ही मागे घेणार आहोत। आज या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। आमरण उपोषण करण्यामागचा मुख्य हेतू आहे की सहाय्यक कामगार आयुक्तांनी करत असलेला बांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक व भ्रष्टाचार याची चौकशी व्हावी, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि आजपर्यंत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी, ही मागणी घेऊन आम्ही गेल्या 6 महिन्यापासून वेळोवेळी जो भ्रष्टाचार आम्ही म्हणतो ते केवळ म्हणत नसून पुरावे सहित आम्ही शासन दरबारी मांडलेले आहे, दाखविलेले आहे। यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये पसरवलेलं आहे। असे असताना देखील शासन
कामगार मंत्री, प्रशासन, कामगार आयुक्त ते सहाय्यक कामगार आयुक्त आणि मुख्यतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून खरं आम्ही निषेध करत आहोत की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांचा. का म्हणजे मी जवळजवळ आशीर्वाद साहेबांना 5-50 निवेदनं इतर संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलं तरी कुठली दखल घेत नाहीत. केवळ साधा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि आमच्या संघटनेची बैठकसुद्धा अद्यापर्यंत त्यांनी लावलेली नाही. खरं आम्ही बोलतो का भ्रष्टाचार आहे, हे खरोखरच ते भ्रष्टाचार होत आहेत का किंवा त्यांचं काम चांगलं आहे का हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे. तरी आपण पाहूया लोकशाही मार्गाने आपण किती आंदोलनं करतो किंवा किती लढा करतो. या लढ्याच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देऊया आणि खोट्या कामगार जे नोंदणी झालेले आहेत ते रद्द करूया आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊया. अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात करत असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की कायदा आणि लोकशाही आणि जो संविधान आहे तो खऱ्याच्या बाजूने कामगारांच्या बाजूने आहे. तो आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.